भिवंडीमध्ये शांतीनगर पोलीस स्टेशननी एक मोठी कामगिरी केलेली आहे, ज्यामध्ये आपण बघितलं तर शांतीनगर पोलीस स्टेशनने याआधी बनावट मेडिसिन असेल किंवा बनावट जिरा असेल किंवा डंप केलेलं जे झोमॅटो कंपनीला दिलेलं डंप करण्यासाठी माल तो मार्केटमध्ये आणण्याचा प्रकार असेल, तो सर्व प्रकार या ठिकाणी उघड केल्यानंतर या ठिकाणी एक नवा प्रकार जो आहे तो शांतीनगर पोलिसांनी उघडकीस आणलेला आहे। तो म्हणजे आपल्या रोजच्या आहारामध्ये जे आपण मसाला वापरतो तो मसाला या ठिकाणी बनावट मसाला मार्केटमध्ये आलेला आहे। आणि आपण पाहू शकतो हे सर्व मसाले आहेत एव्हरेस्ट कंपनी जी सुप्रसिद्ध कंपनी आहे, या कंपनीचे बनावट मसाला जो आहे तो मार्केटमध्ये फिरतोय। आणि आपण पाहू शकतो या ठिकाणी का यामध्ये मॅगी असेल, मॅगी मसाला असेल किंवा एव्हरेस्ट चिकन मसाला असेल, मटन मसाला असेल, हे सर्व मसाले जे आहेत ते बनावट बनवून या ठिकाणी पॅकेजिंग करून डिक्टो टू डिक्टो म्हणजे सेम टू सेम या ठिकाणी मसाल्याचे पॅकेजिंग करून हे मार्केटमध्ये विकले जात होते। मात्र त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका या ठिकाणी आहे आणि याच्यावरती धाड टाकून या ठिकाणी हे सर्व बनावट जे मसाला आहे तो या ठिकाणी पकडण्यात आलेला आहे। सर, काय सांगाल, नागरिकांनी हा मसाला कसा काय ओळखावा? याच्यामध्ये बघा दोन प्रकारचे आता ओरिजिनल आणि डुप्लिकेट असे दोन प्रकारचे पाऊच माझ्याकडे आहेत। हा जो पाऊच आहे हा ओरिजिनल आहे। याच्यामध्ये आपण जर लाईटच्या उजेडात पाहिलं तर त्याच्यावर डिजिटल ट्रेडमार्क आपल्याला असा चमकताना दिसतो। त्या उलट हा जो डुप्लिकेट पाऊच आहे याच्यामध्ये अशा प्रकारचा कुठलाही डिजिटल ट्रेडमार्क नाही आहे। आता मी हा मसाला आपल्याला या ठिकाणी दाखवतो। हा ओरिजिनल मसाला आहे, हा ओरिजिनल मसाला आहे आणि या पाऊचमधला हा डुप्लिकेट मसाला आहे। याच्या आपण जर पाहिलं तर लक्षात येते त्याची क्वालिटी दोन्ही मसाल्यांची आणि याच्या चवीमध्ये सुद्धा नक्कीच लोकांना फरक जाणवेल। आपण बघितलं तर या ठिकाणी हा जो आहे तो ओरिजिनल मसाला आहे, याच्यामध्ये आपल्याला कणखरपणा दिसून येतो जो मसाल्यामध्ये आपल्याला आढळून। याचा जो सुगंध आहे तो सुगंध देखील आपल्याला असा वाटतो का मसाल्याचा आहे, परंतु या ठिकाणी आपण जर बघितलं तर हा जो आहे एकदम बारीक आहे, त्याच्यामध्ये कणखरपणा दिसत नाही। आणि दुसरं आपण जर बघितलं तर याला जो सुगंध पाहिजे मसाल्याचा तो सुगंध देखील कमी आहे। त्यामुळे आपण बघू शकतो की हा नकली मसाला जो आहे तो कशा पद्धतीने या ठिकाणी मार्केटमध्ये फिरवला जातो आणि त्याचा काय परिणाम होऊ शकतो? सर, आता या अशा प्रकारचा लो क्वालिटीचा मसाला नागरिकांनी जर सेवन केला तर त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निश्चितच यामध्ये निर्माण होऊ शकतो आणि सर्वसामान्य ग्राहकांना ते कंपनीचंच प्रॉडक्ट आहे। आता एव्हरेस्ट ही जगप्रसिद्ध कंपनी आहे आणि एव्हरेस्टचा मसाला नागरिक खास करून त्या किमतीला विकत घेतात, परंतु त्याच लेबल पॅकिंगमध्ये जर त्यांना बनावट मसाला सेवनासाठी मिळत असेल तर ही नागरिकांची फार मोठी फसवणूक आहे। आणि मध्ये कोणाला अटक वगैरे करण्यात आली का? काय कारवाई? 17 तारखेला आम्हाला आमच्या टीमला बनावट मसालाचा टेम्पो भिवंडी शहरामध्ये विक्रीसाठी आलेला आहे अशी गोपनीय माहिती मिळाल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी स्वतःचा टेम्पो ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली आहे। त्यावेळी आमचे PSI गोगे आणि त्यांच्या टीमला हा बनावट सर्व मुद्देमाल मिळून आलेला आहे। यामध्ये आम्ही एव्हरेस्ट कंपनीचे जे सेल्समन आहेत त्यांना या ठिकाणी बोलावून त्यांनी त्यानंतर मग फिर्याद दिलेली आहे आणि त्यांच्या फिर्यादीवरून भादवी 420 आणि कॉपीराईट ॲक्ट अंतर्गत पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। यामध्ये मॅगी मसाला देखील आहे, कारण मॅगी मसाला जर बघितलं आपण तर लहान मुलांमध्ये आवडीचा हा प्रकार आहे आणि तो मोठ्या प्रमाणात वापरण्यात येतो आणि त्यांना धोका। मॅगी मसाला देखील हा डुप्लिकेट आहे। याच्या संदर्भात आम्ही मॅगी कंपनीशी संपर्क करत आहोत। ते आल्यानंतर आम्ही पुढील तपास त्यांच्याकडे करणार आहोत। एव्हरेस्ट मसाल्याच्या संदर्भाने कंपनीचे प्रतिनिधी आमच्याकडे आले होते आणि त्यांनी आम्हाला ओरिजिनल मसाला कसा ओळखायचा आणि डुप्लिकेट मसाल्याचे पाऊच कसे ओळखायचे हे आम्हाला सांगितल्यामुळे आम्हाला ते आता समजून आलेले आहेत। नक्की या ठिकाणी आपण बघितलं तर डुप्लिकेट मसाला कंपनीचा सुप्रसिद्ध जी कंपनी आहे या कंपनीचा डुप्लिकेट मसाला या ठिकाणी मार्केटमध्ये आहे। त्यामुळे या ठिकाणी ज्या ओळखण्याची पद्धत या ठिकाणी सांगण्यात आलेली आहे की त्याच्या पाऊचवरती मोबाईलची लाईट मारली तर त्या ठिकाणी डिजिटल ई दिसतो आणि जो बोगस आहे त्यामध्ये डिजिटल ई दिसत नाही। त्यामुळे
त्या मसाला घेताना कमीत कमी तेवढी ओळख पटवावी आणि त्यानंतर तो मसाला घ्यावा। विशेषतः बोगस मसाल्याचा परिणाम असा आहे का या ठिकाणी तो बोगस मसाला जो आहे तो थर्ड क्लास क्वालिटीचा आहे आणि त्यामुळे त्याला तो सेवन केल्याने त्याचा आरोग्यावरती त्याचा परिणाम होऊ शकतो। त्यामुळे पोलिसांनी धाड टाकत या ठिकाणी हा संपूर्ण मसाला सध्या जप्त केलेला आहे। या गुन्ह्यामध्ये दोघांना अटक करण्यात आलेली आहे, मात्र पुढील चौकशी पोलीस करत आहेत। अनिल वर्मा, ABP माझा, भिवंडी। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।